ते माझे मित्र आणि या नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय संजू परब, सन्माननीय आमचे गुरुनाथ पेडणेकर, अंकुश, त्याचप्रमाणे सैनिक बँकेचे अध्यक्ष, तसंच आमचे सन्माननीय सुनीलजी, आमच्या मंडळाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सगळीच मान्यवर मंडळी, बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, मी सुरुवातीलाच संजू परब यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतोच, पण आजच्या कार्यक्रमाला माजी खासदार निलेशजी राणे येणार होते, परंतु आज फ्लाइट लेट असल्यामुळे ते अजून आलेले नाहीत. त्यांच्या वतीने पण मी या ठिकाणी संजू परब यांना शुभेच्छा देतो. संध्याकाळपर्यंत या ठिकाणी ते येतील. आज संजू एकच गोष्ट लक्षात ठेव की प्रामाणिक प्रयत्न सगळ्याच गोष्टीत करायचे असतात. शेवटी कसं असतं की जे बोलतात ना ते सगळंच खरं नसतं. काही गोरेगमटे बोलतात, इकडे सगळं सांगतात, पण त्यांच्या प्रत्येकाच्या मनात काय आहे हे त्या पाटेकरालाच माहिती आहे. पण मी एक कसं आहे माहिती आहे, मी एक असा कार्यकर्ता आहे की बघ, शेवटी नशिबात जे लिहिलेलं आहे इकडे ते कोणच बदलू शकणार नाही. तुला कोणी सांगू देत, कोणी सांगू देत, कोणी शुभेच्छा देऊ देत, ह्या शुभेच्छा खऱ्या असतात. कारण काय झालं माहिती की ह्या आता सावंतवाडीत नव्याने जे काही पुढारी आता आले त्याच्याकडनं ऐकायला या ठिकाणी मिळतं. काही म्हणजे राणे साहेबांना किती प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न काही जण करतात. म्हणजे जसं काय बघा, आम्ही राणे साहेबांना 35 वर्ष जवळून बघितलं, पण आता नव्याने जे पुढारी झाले ते किती प्रेम माझं आहे राणे साहेबांवर हे दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न, म्हणजे प्रामाणिक असं म्हणणार नाही पण तो प्रयत्न करतात. मला एका गोष्टीचं वाईट वाटतं की दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सुद्धा आता नवीन नवीन नेते झालेत, आमचे आमदार झाले, ते प्रयत्न करतात की किती बाळासाहेबांची वायर होतो आपण. अरे बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक कोण होतं? आणि म्हणून कधी कधी राणेसाहेब पण गमतीने म्हणतात, काय ऐकण्याची राजन पाळी आपल्यावर या ठिकाणी येते, आणि वस्तू ती खरी आहे. आणि म्हणून निष्ठा, प्रामाणिकपणा, हे जे खोटं बोलणारे असतात ना, मला कसं माहिती आहे कोणाचं उधार ठेवणं आवडत नाही, परंतु दुर्दैवाने काय झालं की सगळे व्यासपीठ नाहीये. सगळे व्यासपीठ असले तर मला उधारीची ताबडतोब परतफेड करायला आवडते. परवा काय झालं की त्या दिवशीचा कार्यक्रम एकदम राणेसाहेब लेट आले, त्यामुळे काही उधारी राहिली आहे. पण उधारी देताना मजा कधी येते की समोर दिलं तर जरा मजा असते, पण आता कशी तशी मजा येत नाही. त्यामुळे कार्यक्रम सुद्धा हा कसा संजू परबचा आहे. त्यामुळे कधीही लक्षात ठेवावं, आपली उंची किती, आपण बोलतो किती, ह्याचं भान प्रत्येकानेच, प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळत असते. आणि शेवटी कसं आहे की बघा, या सभागृहातला भारतीय जनता पक्षाचा जो जो कार्यकर्ता असेल, आज काय सगळेच भारतीय जनता कार्यकर्ते देखील संजू परबचे मित्रमंडळी आहेत, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे. कोणी असू दे, सर्वसामान्य कार्यकर्ते असू दे. पण शेवटी जेव्हा आपण काम करतो त्यावेळी प्रामाणिकपणा आहे बघा. मी असं नाही म्हणणार की मला पक्षाने खूप दिले, पक्षाने मला संधी पण दिली. शेवटी असं आहे की 2014ला त्या ठिकाणी असलेली परिस्थिती, आता सभागृहात बसलेले 2014ला किती आमच्या बरोबर होते मला माहित नाही. प्रभाग संजू बरोबर ना 2014ला, आज 2024 आले. पण ह्या सगळ्या प्रवासात किती लोक आपल्या बरोबर होते? पण त्यावेळी पार्टी वाढवण्यासाठी हे बघा, ह्या पार्टीत अनेक जण पडले. आता अटलजींपासून ज्यांनी ज्यांनी पार्टी वाढवली, या भारतीय जनता पक्ष फक्त 2च खासदार होते. पण नंतर मग 323 झाले, आज 240 झाले. आज देशातली अनेक राज्य आली, त्या किती लोकांना सोसावं लागलं, किती लोक पडले, किती काय झालं हे माहित नाही. पण दुसरी गोष्ट अशी आहे की आज प्रत्येक जण 2 वेळा संधी दिली, 1 वेळ संधी दिली, हरकत नाही ना. पक्षाकडे भांडायलाच पाहिजे, पक्षाकडे मांडायलाच पाहिजे. परंतु विरोधात काम करणारे पण जास्त बोलतात, पण दाबून बोलतात.
पण आज संजूला या निमित्ताने एकच सांगेन, प्रामाणिक प्रयत्न कर. तुझ्या नगरपालिकेची कारकीर्द खूप चांगली झाली आहे, पण नगरपालिकेच्या कारकिर्दीच्या पूर्वीचं सुद्धा एक तुला उदाहरण सांगतो. तुला का त्याची आठवण असेल मला माहित नाही. आज बरेच जण भाषण करतील, पण ह्याला तिकीटच मिळेल की नाही इथपासून शंका होती. याला मी कसं सांगितलं होतं विचार. मनोज नाईक आता नाही आहे तिथे. ज्यावेळी असा प्रसंग आला की संजू परबला मागे घ्यायला लावायचा, आमचे अध्यक्ष त्यावेळी प्रमोद जठार साहेब, मला एका दिवसासाठी दिल्लीला जावं लागलं. मी याला फोन बंद कर म्हटलं. फोन संध्याकाळी 3:30 वाजेपर्यंत म्हटलं फोन ओपन करायचा नाही. आणि मनोज नाईक त्याचे साक्षीदार आहेत. मला एक बाकी काही सांगायचं नाही की इथेच नगरपालिकेचा दुसरा चेहरा आणून ठेवलेला होता आमच्याच काही लोकांनी. पण शेवटी हे बघा, नशिबात जे होतं तुझ्या म्हणून तुला मिळालं. तसंच आपल्याला काय मिळणार म्हणून काम करायचं नसतं. काम सातत्याने जसं मिळेल तसं त्या ठिकाणी आपल्याला करायचं असतं. आणि म्हणून आपण काम करत असताना प्रामाणिकपणाने काम केल्यानंतर, जसं नगराध्यक्ष तुला कधी वाटलं नव्हतं की मी सावंतवाडी नगरीचा नगराध्यक्ष होईल, पण शेवटी त्या पाटेकराची इच्छा होती. आणि म्हणूनच इथे संधी, एवढे सगळे बलाढ्य लोक असताना सुद्धा तुझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी मिळाली. तसंच आहे हे सुद्धा. आज आपल्याकडे काय झालं की असं वातावरण दाखवलं जातं की ह्या विधानसभेत एवढी भांडणं आहेत सुनीलजी, काहीच नाही इकडे. सगळे आपण एकमेकाचे मित्र आहोत, सगळे एकमेक आपण काम करतो. परंतु बाहेरच्या लोकांना असं एक चित्र या ठिकाणी दाखवलं जातं की इथे काहीतरी भांडणं आहेत, इथे काहीतरी वाद आहेत. महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघात पेडणेकर साहेब असं एकही मतदारसंघ नसेल की जिथं कुरबूर नाही. शेवटी घरातली कुरबूर असते. जिथं एकही नसेल की जिथं इच्छुक कोण आहे. प्रत्येकाला वाटतं की आपण आमदार हो, आपण खासदार आहो, आपण नगराध्यक्ष व्हावे. आणि हे वाटणं काही चुकीचं नाही आहे. स्वभाव काय, जे जिल्हा परिषद सदस्य होतो त्याला वाटतं मी जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावा. जेव्हा एखादा नगरसेवक होतो त्याला वाटतं की एखादा नगराध्यक्ष व्हावा. याच्यात काय वावगं काहीच नाहीये आणि चुकीचंही नाहीये. पंचायत सभापती झाल्यानंतर काही जण वाटतं मी सभापती व्हावं. बरोबर ना रेश्मा सावंत मॅडम? अशी सगळ्यांना प्रत्येकाला हे वाटणं काय स्वाभाविक आहे. परंतु शेवटी पद एक असतात. पण ती पद देताना भारतीय जनता पक्षाकडे पद्धत वेगळी आहे. भारतीय जनता पक्षाची पार्लमेंटरी बोर्ड आहे आणि पार्लमेंटरी बोर्ड सगळ्या गोष्टीवर नजर ठेवत असतो. कोणाला काय वाटतं म्हणून नाही, मला काय वाटतं म्हणून नाही, संजूला काय वाटतं म्हणून नाही, आणि कोण हितचिंतक आहे त्यांना वाटतं म्हणून नाही. पार्लमेंटरी बोर्ड या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी करत असतो आणि म्हणून सातत्याने आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं असतं. आज राणेसाहेब आहेत, आज पालकमंत्री चांगल्या पद्धतीने एकाने काम करतात. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला थोडं ना थोडं तरी संधी या ठिकाणी मिळते. मधली जी 7.5 वर्ष गेली, ही 7.5 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूप कठीण गेली. आपल्याला विकासाला 1 रुपया कोण द्यायचा नाही. 5 वर्षामध्ये आमचेच आमदार इथले पालकमंत्री होते, पण पैसे लोकांना मिळाले नाही. पण आज आदरणीय रवींद्र चव्हाण झाल्यानंतर त्यांच्या खात्यामार्फत पैसे आज केवढे तरी प्रचंड प्रमाणात आलेच. पण त्याचबरोबर प्रत्येक गावात काही ना तिकडे काय काम हे आज भारतीय जनता पक्षात या ठिकाणी जातं. मी आज संजू परब यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून एकच गोष्ट आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेन. काही सरपंच आहेत, काही प्रमुख पदाधिकारी आहेत. जरी हे व्यासपीठ नसलं तरी आता चतुर्थी 7 तारखेला आहे. आपल्याकडे 13-14 दिवस आहेत आणि ह्या 13 आज जे राज्य सरकारने अतिशय चांगले निर्णय घेतले. काल लाडली बहिणीचा एक मेळावा एका 2 दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा, त्यांची सगळी टीम आणि प्रभाकर सावंत आणि त्यांची टीम, ह्या टीमने काल केला की तिथे व्यासपीठावर बसायला जागा नव्हती. समोरचं व्यासपीठ फुल झालेलं होतं, वरती व्यासपीठावर त्याला घ्यावं लागलं आणि खाली एक व्यासपीठ होतं, खाली एक हॉल होता, तो पूर्ण भरला. म्हणजे आज लोकांच्या पर्यंत जाण्याची गरज आहे. मिळाले आज कितीतरी योजना आहेत. ह्या योजना लोकांच्या पर्यंत जाणं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम काय की या माध्यमातून जनतेमध्ये प्रत्येक एकही कुटुंब यापासून अलिप्त राहता कामा नये. आणि म्हणून माझी या निमित्ताने कार्यकर्त्यांना विनंती आहे की जे सरपंच असतील, जे माजी जिल्हा सदस्य असतील, माजी पंचायत समिती सदस्य असतील, आमची सगळी भारतीय जनता पक्षाची टीम असेल, युवा मोर्चा असेल, महिला मोर्चा असेल,
पार्टीला माध्यमातून आपण तळागाळातल्या सगळ्या कार्यकर्त्यांकडे, सरपंच आपल्या दारी, जिल्हा परिषद आपल्या दारी, पंचायत समिती आपल्या दारी, जो कार्यक्रमाला तुम्हाला नाव देता येईल ते सगळ्यांना बरोबर घेऊन आज जे काम महाराष्ट्रात चाललंय की लाडकी बहीण असेल किंवा जी वनश्री योजना असेल की सर्वसामान्य जे वयोवृद्ध लोक आहेत 65 वर्षाच्या लोकांना जी 3000ची पेन्शन मिळणार ती त्यांना लागू देत, खऱ्या अर्थाने आमदार कोण होणार ते ह्या सगळ्या गोष्टीवर आमदार ठरणार आहे. आणि म्हणून माझी या निमित्ताने विनंती आहे की संजू परबला मी माझ्या कुटुंबातर्फे, भारतीय जनता पक्षातर्फे या विधानसभेचा प्रमुख म्हणून मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देईनच, पण त्याचबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देताना मी एकच या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करेन की आपण तळागाळातल्या पुन्हा आपण काल राणे साहेबांना या ठिकाणी सगळ्यांनी चांगला मतदान केलेलं आहे, अजून मतदान मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून तळागाळात ह्या सगळ्या योजना पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी थोडे प्रयत्न करा. मी बघा की हे मतदान किती वाढणार आहे ते. आज आपल्याला जे मतदान मिळालंय त्यात आज कोण मी म्हणतो की हे माझ्यामुळे वाटलं, कोण म्हणतो मी मॅन ऑफ द मॅच, सगळे विसरून जा. आपल्यालाच कार्यकर्ता म्हणून जर तळागाळात ह्या सगळ्या भगिनींपर्यंत आपण पोहोचण्याचं जर काम या ठिकाणी केलं तर आपण खऱ्या अर्थाने ही विधानसभा पुन्हा एकदा आपण पक्षश्रेष्ठींकडे जसं मागितली तशी पुन्हा मागू शकतो. मग उमेदवार कोण या पार्टी ठरवेल, पण आज आपली पहिली भूमिका काय आहे की जसं आम्ही प्रांताध्यक्षांना सांगितलं, जसं पक्षाच्या वरच्या लोकांना सांगितलं की 70% ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाकडे आहेत, इथली जिल्हा परिषद पंचायत समिती मॅक्झिमम सदस्य भाजपकडे आहेत, इथलं कोऑपरेटिव्ह सेक्टर भाजपकडे आहेत, इथल्या तिन्ही नगरपालिका भाजपकडे आहेत. तसंच उद्या अजून हे मजबूत करण्यासाठी संघटन जे आहे, जसं महेश सारंग बोलला तसा त्याच पद्धतीने आपण तळागाळातल्या सगळ्या लोकांच्यापर्यंत जायचं काम या ठिकाणी करायला पाहिजे. त्या 7 तारीख चतुर्थी असल्यामुळे लोकांची रंगरगुटी असणार, घर झाडायचे असणार, नंतर लोक कोण मिळणार नाही, तुम्ही कोण मिळणार नाही. म्हणून येणाऱ्या 13-14 दिवसात आपण अशा प्रकारचं काम करा की जेणेकरून पक्ष या ठिकाणचा मजबूत होऊन आपल्या मनातली इच्छा जी आहे आपल्या मनात जो भारतीय जनता पक्षाचा आमदार या ठिकाणी आहे तो या ठिकाणी होण्यासाठी प्रामाणिक सर्वजण प्रयत्न कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा संजू परब यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. व्यासपीठावरचे सगळे जे मान्यवर आहेत त्या कोणाचे नाव या ठिकाणी घेतली नाहीत, पण सगळे आमचे मंडळाचे अध्यक्ष आहेत, सगळे पदाधिकारी आहेत, त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, आपल्याला पण शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.